काजू बदाम कट करणं आता एवढं सोपं झालेलं आहे हे प्रॉडक्ट मागवलं तेव्हापासून. तुम्ही बघू शकता, कारण की चाकूच्या साहाय्याने जर आपण चिरायला गेलं तर ते बोटावर येण्याची शक्यता असते आणि 1-2 वेळा माझ्यासोबत हे झालं पण होतं. त्यामुळे मी हे प्रॉडक्ट पाहिलं आणि मग ठरवलं की हे ऑनलाईन मागवायचं. तुम्ही बघू शकता किती छान पातळ काप असे याचे तयार झालेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये 1 वाटी रवा घेतला, कारण की आज होता रविवार आणि रविवारचा आम्हाला काहीतरी गोड नाश्ता बनवायचा होता. कारण की प्रत्येक वेळाच आपण तिखट बनवतो, म्हटलं चला आज काहीतरी गोड बनवूया. म्हणून आज गोड शिरा बनवायचं ठरवलं होतं. त्यानंतर आता इथे 1 चम्मच तूप घेतलेला आहे आणि त्या तुपामध्ये मी जे काही काजू बदामचे काप केलेले आहेत ते मी या काजू बदामचे काप यामध्ये टाकते आणि हे छान परतून घेते. आता हे जोपर्यंत छान ब्राऊन होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं, कारण तूप आणि मंद आच ठेवायची, कारण की तुपामध्ये हे सहज जळण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस खूप कमी ठेवायचा आणि हे काजू बदाम टाकलेले छान असे परतून घ्यायचे. परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये जो काही आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, खमंग वास सुटेपर्यंत तो भाजून घेतला होता, तो रवा यामध्ये टाकायचा. आता रवा टाकल्याच्या नंतर हे पण छान परतून घ्यायचं 1 ते 2 मिनटं. रवा असा झाल्याच्या नंतर त्यामध्ये दूध टाकायचं. आता दूध किती टाकायचं हे तुमच्या आवडीनुसार आहे. आता मी इथे 1 वाटी रवा घेतला होता, त्यामुळे यामध्ये मी 1 वाटी दूध टाकलेला आहे. दूध टाकल्याच्या नंतर शिरा जो आहे तो खूप सॉफ्ट होतो आणि त्यानंतर 1.5 वाटी इथे मी गरम पाणी करून टाकलेलं आहे आणि हे छान असं फिरवायचं, जेणेकरून यामध्ये गुठळ्या तयार नाही झाल्या पाहिजे. आता छान असं सॉफ्ट याचं ग्रेव्ही तयार झाल्यासारखं होते, म्हणजे पेस्ट झाल्यासारखंच होते आणि त्यानंतर यामध्ये टाकायची आहे साखर. आता साखर सगळं झाल्याच्या नंतर लास्टला टाकायचं. साखरेचं पाणी करून टाकायचं नाही, कारण पाणी करून टाकल्याच्या नंतरची टेस्ट वेगळी असते आणि त्याला असं आपण जेव्हा वरून टाकतो ना त्यावेळेची टेस्ट वेगळी असते. एक वेळा असा शिरा ट्राय करून बघा. आता त्यानंतर हे सगळं परतल्याच्या नंतर मी त्यावर एक झाकण ठेवलं आणि झाकण उघडून बघते तर काय, शिरा असा छान शिजला होता. जेव्हा आपण झाकण ठेवतो त्यावेळी जो रवा आहे तो छान फुलतो. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही, की त्यावर झाकण न ठेवता लगेच सर्व करायचं. 1 ते 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं. तर हा बघा शिरा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.